मित्रांनो, आज आपण निफ्टीचं विकली अनालिसिस करणार. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. कधी तुम्ही रेग्युलर व्ह्यूवर आहात मित्रांनो, तर इथे एक रजिस्टर मी ड्रॉ केलेलं होतं. तुम्ही मागचा व्हिडिओ पण जाऊन चेक करू शकता. एक्झॅक्टली त्याच्यावरती कॅन्डल क्लोज केलेली, पण कॅन्डल कोणती बनली मित्रांनो, तर ही कॅन्डल इथे आपल्याला डोजी कॅन्डल पाहायला मिळतं. आता डोजी कॅन्डल काय सांगते? डोजी कॅन्डल अनडिसिजन कॅन्डल आहे, म्हणजे मार्केट वर जाईल खाली जाईल हे काही सांगत नाही, मार्केटचा ट्रेंड फिरवू शकते. तर आता हे काय, कारण वॉरच्या संदर्भात न्यूज आहे मित्रांनो. आता ह्या 2 दिवसांमध्ये काही क्लोज झालं आणि मंडेला क्रूड कसं आपल्याला मिळतं त्यानुसार आपल्याला मोमेंटम पाहायला भेटेल. सिम्पल ठेवायचं आहे, क्रूड कधी 80च्या खाली तर आपल्यासाठी पॉझिटिव्ह आहे, 90च्या वरती कधी गेलं तर ते आपल्यासाठी निगेटिव्ह. तोपर्यंत ह्या विक्सच्या कॅन्डलचा हाय ब्रेक करत नाही तोपर्यंत आपण स्ट्रॉंगली इथे बुलिश ट्रेड घ्यायचा नाही आहे. आपण वन डेचा चार्ट पॅटर्न पाहूयात. आता वन डेच्या चार्ट पॅटर्नमध्ये पण आपल्याला एक मेजर लेवलवरच मार्केट इथे क्लोज झालेलं दिसतं आहे. हा सपोर्ट लेवल आहे मित्रांनो. आता कधी चांगली न्यूज आली तर मार्केट वर जाईल, कारण आता आपल्या लोकल न्यूज अशा कोणत्याही मोठ्या नाही की त्याच्याने मार्केटमध्ये जास्त काही फरक पडेल. तो ग्लोबल न्यूजवरच आता मार्केट परत रिॲक्शन द्यायला सुरुवात करणार आहे. पण शक्यता अशी आहे की मार्केट वरच्या दिशेला जाऊ शकतं, कारण वॉरच्या संदर्भात काही पॉझिटिव्ह न्यूज येण्याची दाट शक्यता आहे. आता आपण 15 मिनिटासाठी आपल्या इंट्राडेच्या लेवल काय असेल त्या पाहून घेऊयात. 15 मिनिटाच्या चार्टवर आला सर्वात पहिला सपोर्ट कोणता आहे? जो शुक्रवारी मार्केटने तिथे सपोर्ट घेतला तो. त्यानंतर पुढचा सपोर्ट हा इथे आहे. यालाही कधी ब्रेक केलं तर मार्केट इथपर्यंत आपल्याला येताना दिसेल, आणि यालाही कधी ब्रेक केलं मित्रांनो तर मार्केट आपल्याला इथपर्यंत सुद्धा येताना दिसणार आहे. आता वरच्या लेवल कोणत्या राहतील इमिजिएटली आपल्यासाठी? तर सर्वात पहिले ही एक लेवल आहे आपल्यासाठी की रजिस्ट्रेशन सारखं काम करेल. याला कधी ब्रेक केलं तर मार्केट इझिली इथपर्यंत आपल्याला येताना दिसेल, आणि यालाही कधी ब्रेक केलं तो जो हा हाय बनला होता ना क्लोजिंगचा, तिथपर्यंत ही मार्केट येताना दिसेल. आता याच्या वरच्या किंवा खालच्या लेवल आपण हे टेलिग्राम चॅनलला अपडेट करू. आता हा गॅप मोठा झाला असल्या कारणाने एक लेवल इथली काढायची, मग आपल्याला थोडासा चार्ट मिनिमाइज करून आहे ना मागे जावं लागेल, आणि मागे आपल्याला इथे प्राइस ॲक्शन दिसते मित्रांनो. आता इथे प्राइस ॲक्शन दिसल्यावर आपण इथे आपल्याला एक लेवल इथे पाहायला मिळते. ती लेवल आपण या प्रकारे ड्रॉ केली तर या प्रकारे मित्रांनो आपल्याला लेवल मिळालेले आहे. या चार्टवर लावा. चार्टची ॲक्युरेसी तुम्हाला माहिती किती आहे क्रॉस चेक करायचं तर टेलिग्रामला जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. मी भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.